गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणुकीचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत उघडकीस आलाय। मुलीच्या लग्नातील कथित दोष दूर करण्याच्या बहाण्याने एका भोंदूबाबाने वयोवृद्ध व्यक्तीची फसवणूक केल्याप्रकरणाची घटना समोर आली आहे। या प्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी दीपक सावंत या आरोपीला कल्याण येथून अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडित व्यक्ती आपल्या मुलीच्या लग्नात अडथळे येत असल्यानं उपाय शोधत होता। याचाच फायदा घेत दीपक सावंत याने स्वतःला बाबा म्हणून भासवत विशेष विधी करून दोष दूर करण्याचं आमिष दाखवलं। विधीच्या नावाखाली त्याने पीडितांकडून सोन्याचे ब्रेसलेट आणि चांदीची लक्ष्मी नाणी घेतली। विधी दरम्यान आरोपीने दागिने लाल रंगाच्या रुमालात ठेवल्यास सांगितलं आणि चालाखीने रुमालीची अदलाबदल केली। त्यानंतर दुसरा रुमाल पीडिताच्या हातात देऊन तो तिथून पसार झाला। काही वेळाने फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडितांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून दीपक सावंत याला कल्याण परिसरातून अटक केली आहे। आरोपीने यापूर्वी अशा प्रकारे अनेकांना फसवल्याची शक्यता व्यक्त केली जात असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। फिर्यादी यांचे मुलीला नजर लागल्यामुळे तिचं लग्न होत नाही असं कारण सांगून बंधूबाबाने त्यांना यावर विधी पार पाडावं लागतील असं सांगून त्यांच्याकडून प्रथम 2000 रुपये दक्षिणा घेतली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी येऊन त्याने त्यांना सोन्याचं ब्रेसलेट 1 तोळ्या वजनाचं आणि एक चांदीचा शिक्का अशा 2 गोष्टी त्यांनी कपड्यामध्ये ठेवण्यास सांगितले आणि हे वस्तू 6 महिन्यानंतर उघडाव्या असं त्यांना बोलतापा देऊन तो निघून गेला। फिर्यादीला संशय आल्यानंतर त्यांनी ते वस्तू उघडून बघितली असतं त्यांचे सोन्याचं ब्रेसलेट आणि चांदीचा शिक्का अशा दोन्ही वस्तू त्या भामट्याने चोरून नेल्या होत्या। याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला होता आणि सदर प्रकरणी आम्ही 2 तपास पथकं या ठिकाणी नेमलेले आणि गुन्हे प्रकटीकरण विभागाकडून आम्ही या प्रकरणी शोध घेतला। आरोपी दीपक विठ्ठल सावंत वय 62 वर्ष राहणार आंबिवली या तांत्रिक पुराव्यावरून आम्ही सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे। त्याची दिनांक 27 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी भेटलेली आहे। पुढील तपास चालू आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की अशा बंधुबाबांच्या बळी न पडता अशा अंधविश्वासावर बळी न पडता नागरिकांनी सतर्क राहावे आणि आपले आर्थिक नुकसान होणार नाही याची संबंधितांनी सर्वांनी काळजी घ्यावी। या आरोपीविरुद्ध बांगूरनगर पोलीस स्टेशन मुंबई व टिटवाळा पोलीस स्टेशन या ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे नोंद झालेले आहे आणि सदर आरोपीकडून अन्य महिलांची किंवा इतर व्यक्तींची काही फसवणूक झाल्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने तपास चालू आहे आणि अशा बंधू मांत्रिकाकडून व्यक्तीकडून काही फसगत झाली असेल तर आपण संबंधित पोलीस स्टेशनला याबाबतीत तक्रार करावी। दरम्यान अशा भोंदूबाबांच्या जाळ्यात अडकू नये आणि अंधश्रद्धेला बळी पडू नये असं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलंय। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, डोंबिवली। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।